नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, बघा आता जे बांधकाम कामगार आहेत ज्यांची नोंदणी रिन्युअल संपलेला आहे, अशा बांधकाम कामगारांनी काय करायचे आहे, आपली नोंदणी करून घ्यायची आहे. नवीन ज्यांना करू इच्छित आहात, ज्यांना नवीन नोंदणी करायची असेल त्यांनी मग जवळच्या जे सुविधा केंद्र आहेत त्याशी संपर्क करायचा आहे आणि आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, त्यानंतर 2 फोटो वगैरे घेऊन त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. आणि ज्यांचं रिन्युअल संपलेलं आहे, 1 वर्ष झालेलं आहे, त्यानंतर मग ते रिन्युअल काय होतं, डिॲक्टिवेट होतं, म्हणजे स्टॉप होतं. त्यानंतर त्या सुविधाचा कसल्याही प्रकारचा लाभ होत नाही. त्यामुळं वार्षिक काय करावं लागतं, त्याला वर्षाला रिन्युअल करावं लागतं. त्यानंतरच मग आपल्याला काय करता येतो, लाभ घेता येतो. मग तुमचं भांडे असतील, भांडे किट म्हणा, पेटी, त्यानंतर पाणी फिल्टर वगैरे ती किट एक सेफ्टी किट म्हणून आलेली आहे, तीही तुम्हाला काय होते, भेटते. अशा वेगवेगळ्या प्रकारचा लाभ काय केला जातो, त्या कामगार मंडळामार्फत दिला जातो. त्याला नोंदणी अद्ययावत लागते. आणि त्यानंतर मग तुमचे जे पाल्य आहेत ना मुलं कामगाराचे, मग आईच्या किंवा वडिलाच्या नावाने नोंदणी असणाऱ्या जे मुलं आहेत त्यांना शाळेत शिक्षणासाठी काय होते, मोठ्या प्रमाणावर स्कॉलरशिपही भेटते. मग ज्यांचे जे कामगार आहेत, ज्यांची कामगार म्हणून नोंदणी आहे आणि त्यांची मुलं किंवा मुली दोनच आपण त्यांना काय करता येतो, शैक्षणिक लाभ घेता येतो. मग ज्यांची मुलं वगैरे शिक्षण घेता येतं, उच्च कोर्सला शिक्षण आहे त्यांचं ॲडमिशन वगैरे, तुमचं मग वैद्यकीय क्षेत्रात असेल, MBBS असू द्या, त्यानंतर इंजिनिअरिंग असू द्या, असं मोठे जे कोर्सला घेतात त्याला खूप मोठ्या प्रमाणावर काय केली जाते, स्कॉलरशिप वार्षिक मिळते. मग तुमचं वैद्यकीय क्षेत्रात असेल तर लाख रुपये, तुमचा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर 50-60 हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळते. त्यासाठी मग तुम्हाला काय करणं, रिन्युअल करणं अत्यावश्यकच आहे. ज्यांचं रिन्युअल संपलं आहे, कारण आता हंगाम सुरू झालेला आहे. जूनपासून शैक्षणिक वर्ष चालू होईल आणि तिथून पुढं मग तुमचं स्कॉलरशिप वगैरे भरायला नवीन वर्षाच्या नवीन वर्गाच्या चालू होत्याल. मग जे कामगाराचे पाल्य शिक्षण घेता येतं आणि जे कामगाराचं नोंदणी रिन्युअल संपलेलं आहे, अशाने काय करायचं आहे, तात्काळ रिन्युअल करून घ्यायचं आहे. कारण मग तिथून पुढं काय करता येत असते, त्यांना स्कॉलरशिपचा वगैरे काय करता येतो, लाभ घेता येतो, फॉर्म भरता येतो, ज्यांचं रिन्युअल चालू आहे अशांचं. त्यामुळं मग ज्यांचं संपलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, रिन्युअलला आपलं टाकायचं आहे. कारण थोडासा टाईम लागतो, उशीर लागतो रिन्युअल होण्यासाठी. 1 महिना, 1.5 महिना किंवा 1 महिन्याच्या आसपास कालावधी लागतो. आणि आता जून तर जवळपास येऊन ठेपलेलाच आहे. आणि तिथून पुढं मग शैक्षणिक वर्ष ॲडमिशन वगैरे काय होतात, चालू होतात. आणि मग ॲडमिशन केल्यानंतर मग काय करता येते, पाल्याची जी बांधकाम कामगाराचं पाल्य आहे त्यांची स्कॉलरशिप भरता येते. मग तुमचं कोणत्याही वर्गाला असू द्या, त्या वर्गाप्रमाणे इयत्तेप्रमाणे काय केली जाते, त्याला स्कॉलरशिप मिळते. मग ह्याचा सर्व बांधकाम कामगारांनी काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. कारण ही एक चांगली योजना काय केलेली आहे, शासन राबवत आहे. मग ज्यांना काही दुसरी शिक्षण घेता खेपी स्कॉलरशिप वगैरे मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे. कारण 2 स्कॉलरशिप एकत्र आता काय जवळपास घेताच येत नाहीत. या अगोदर काय करता येत होतं, तसा लाभ घेता येत होता, भेटत होता. काही लोकांनी घेतलाही आहे. पण इथून पुढं आता काय केलं जातं, कामगार मंडळामार्फत एकच स्कॉलरशिप उचलतं, असं काय केलं जातं, त्याचं हमीपत्र काय केलं जातं, लिहून घेतलं जातं. त्यामुळं मग आता नवीन हंगाम चालू झालेला आहे, सुरू होत आहे. मग ज्यांचा काही इच्छा असेल, त्यांचं जे रिन्युअल वगैरे संपलं असेल, त्यांनी काय करायचं आहे, रिन्युअल करून घ्यायचं आहे. आणि ज्यांचं अद्ययावत आहे, चालू आहे, अशाने मग त्यामध्ये काही अपडेट बदल करायचा असेल, त्यानंतर मुलं वगैरे त्यात काय केले असतील, लावले नसतील, तर तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला मग त्यांचा स्कॉलरशिपचा वगैरे फॉर्म काय करता येणार आहे, भरता येणार आहे. आणि त्या स्कॉलरशिपचा लाभ त्या पाल्यांना काय करता येणार आहे, घेता येणार आहे. मग जे कामगार म्हणून नोंदणीकृत आहेत ना, अशांनी काय करायचं आहे, पहिलीपासून तर थेट तुम्ही जिथपर्यंत तुमचे मुलं पाल्य शिक्षण घेत आहेत तिथपर्यंत ही स्कॉलरशिपचा तुम्हाला काय करता येतो, लाभ घेता येतो. मग ह्या सर्व कामगार जे आहेत, बांधकाम कामगार मित्र, त्यांनी सर्वांनी काय करायचं आहे, ह्या स्कॉलरशिप योजनेचा काय करायचा आहे, लाभ घ्यायचा
आहे. मोठा डिप्लोमा वगैरे असेल तर भरपूर मोठ्या प्रमाणावर काय केली जाते, स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली जाते, भेटते. याच्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी त्यांना काय होते, स्कॉलरशिप मिळते. कॅटेगरीचा वगैरे काहीही याच्यामध्ये संबंध नाही, सर्वांना सारखीच स्कॉलरशिप काय केली जाते, दिली जाते. त्यामुळं मग जे कामगार म्हणून नोंदणीकृत आहेत अशा सर्वच कामगारांनी काय करायचं आहे, या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. कारण ही एक शासनाने काय केलेली आहे, चालवलेली चांगली योजना आहे कामगारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी. मग ज्यांची नोंदणी अद्ययावत आहे अशा सर्वांनी काय करायचं आहे, याचा फायदा घ्यायचा आहे. पहिलीपासून तर जिथपर्यंत शिक्षण घेत आहेत, शिक्षण चालू आहे रेग्युलरमधलं, अशा पाल्यांना काय केली जाते, स्कॉलरशिप दिली जाते. मग तुम्ही काय करू शकता, ह्या स्कॉलरशिपचा काय करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. कारण आता जून शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे, ॲडमिशनची प्रोसेस वगैरे जूनच्या पुढून म्हणा, जूनमध्ये म्हणा काय केली जाणार आहे, होणार आहे. त्यामुळं मग काय करायचं आहे, जे कामगार नोंदणी केलेली आहे, ज्यांची नोंदणी संपलेली आहे, रिन्युअल संपलेला आहे, अशांनी काय करायचं आहे, परत करायचं आहे, रिन्युअल करून घ्यायचं आहे. आणि ह्या ज्या स्कॉलरशिपचा आहे ते काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे स्कॉलरशिप काय केले जातात, वर्गाच्या मुलांना काय केले जातात, दिले जातात, भेटल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये काय आहेत, योजनाही आहेत. मग जे इच्छुक आहेत, ज्यांना काही ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते कामगार मंडळामार्फत काय केला जातो, खूप मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक म्हणा, वैद्यकीय म्हणा, असं वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जातात, लाभ दिले जातात. जे इच्छुक असतील, ज्यांना काही लाभ घ्यायचा असेल, ज्यांची नोंदणी चालू आहे, अशाने मग नुसती नोंदणी करून ठेवायची आहे आणि त्याचा काहीच लाभ नाही असं काही नाही करायचं. तर त्याचा लाभही काय केला पाहिजे, कामगारांनी घेतला पाहिजे. नुसते पीटी आणि भांडे घेऊन मग नोंदणी काय करतात, नुसते करून ठेवतात. तर ज्यांचं काही मुलं वगैरे आहेत, शिक्षण घेता येतं, मुलीचं लग्न झालं वगैरे असेल तर त्यांनाही काय केली जाते, यातून एक विवाहासाठी अर्थसहाय्य म्हणून 51,000 रुपये दिले जातात. आणि जो कामगार आहे तर स्वतःच्या विवाहासाठी 30,000 रुपयाचा काय केला जातो, निधी दिला जातो. असे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत यामध्ये फायदे वगैरे आहेत. कामगार मंडळामार्फत काय केला जातो, याचा लाभ दिला जातो. जे इच्छुक असतील त्यांनी काय करायचं आहे, याचा लाभ घ्यायचा आहे. अधिक माहितीसाठी जवळचं जे BOCW ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्ही काय करायची आहे, भेट द्यायची आहे, विचारपूस करायची आहे, विचारणा करायची आहे. धन्यवाद.